All right. Hello. Hello. This is ॲक्च्युली मला असं वाटतंय की आपण नाही का म्हणजे जे काही लेक्चर्स आहेत त्याचे आपण नोट्स बनवतो. ओके. ते नोट्स बनवल्यानंतर इट वॉज रिअली गुड. हे नोट्स बनवून खूप चांगली गोष्ट आहे, कारण याच्यामुळे काय होते की आपण अजून जास्त शिकतो. यस, मला असं वाटतंय की मला या बिझनेसमध्ये आणि या फील्डमध्ये मला काही ना काही काम करायचं आहे, आणि याच्यावर काही जे अगोदर जे लोक काम करत होते त्यांनी काही व्हिडिओ लेक्चर्स वगैरे अवेलेबल करून दिले आहेत. तर माझं काम आहे ॲटलिस्ट ते व्हिडिओ लेक्चर पाहणं आणि नोट्स बनवणं, आणि नोट्स बनवणं स्वतःमध्ये ते इम्प्लिमेंट करणं. यस, कारण इट वॉज रिअली गुड. कारण जोपर्यंत आपण स्वतःमध्ये या सर्व गोष्टी चेंजेस आणू शकणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. सो युजली इंटरनेटवर एक ऑनलाईन अकॅडमी आहे, शॉ अकॅडमी. सो तिथे त्याच्याबद्दल मला माहीत पडलं. त्या अकॅडमीमध्ये फ्री लेक्चर्स आहेत. ओके, म्हणजे युजली 4 वीकचे जे लेक्चर्स आहे इट वॉज फ्री. यस, त्याच्यानंतर ते चार्ज करतात. बट 4 लेक्चरमध्ये म्हणजे 4 वीकमध्ये ऑलमोस्ट करीब 8 लेक्चर वगैरे ते कम्प्लीट करून देतात, आणि इट वॉज रिअली गुड. कारण याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. यस, जेवढे अनपेड कोर्स आहे ते मला असं वाटते करून घ्यावं, कारण याच्यामध्ये जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे, इट वॉज मच बेटर. सो मी जे कोर्स करून आलो ते त्या कोर्सचं नाव आहे व्हिडिओग्राफी. ओके, आणि व्हिडिओग्राफीचं आज पहिलं लेसन याच्याबद्दल मी सांगणार आहे. सो आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 झाले. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हिडिओबद्दल जाणून घेऊ. यस, व्हॉट इज व्हिडिओ, या इंट्रोडक्शन अबाउट व्हिडिओ. सो पहिला क्वेश्चन आहे, मला असं वाटते काही काही क्वेश्चन्स मी येथे ॲड केले आहे, आणि मला ते क्वेश्चन्सचे आन्सर मला इथे द्यायचे आहे. सो व्हॉट आय फिल्मिंग विथ याने तू कशाने रेकॉर्ड करतो. ओके, युजली कसं आहे की व्हिडिओ शूट करण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला कॅमेरा लागतो, आणि कॅमेरा खूप साऱ्या प्रकारचे असते. DSLR आहे, मोबाईल आहे, कॅमकॉर्डर आहे, प्रोफेशनल कॅमेराज आहेत, खूप सारे. यस, तू कशाने शूट करतो. युजली मला असं वाटते मी बिगिनर लेवलवर आहे या, आणि मी गोष्टी शिकून राहिलो आहे ऑब्व्हियसली, आणि माझ्यापाशी मोबाईल फोनशिवाय दुसरा कोणता सोर्स नाही आहे. या राईट नाव मी मोबाईल फोनमध्ये जेवढी काही क्रिएटिव्हिटी, जेवढे काही व्हिडिओ बनवून राहिला आहे ते मी माझ्या मोबाईल फोनने करून राहिला आहे. युजली माझ्यापाशी 2 मोबाईल फोन आहे. हा एक आयफोन 6s, आणि त्याच्यानंतर आहे रेडमी नोट 5 प्रो. ओके, युजली मला कॅमेरामध्ये डिफरन्स, क्वालिटीमध्ये डिफरन्स कम्प्लिटली रिअलाइज होते. यस, कारण जे आयफोनची जी क्लिअरिटी आहे इट वॉज मच बेटर दॅन रेडमी नोट 5 प्रो. यस, तरी हा आयफोन खूप पुराणा आहे, ऑलमोस्ट 2016चं मॉडेल आहे, तरी याची जी क्लिअरिटी आहे इट वॉज माशाअल्लाह, जे आताही बीट करते या नवीन फोन्सला. यस, आयफोनमध्ये व्हिडिओग्राफी वॉज रिअली गुड, बहुत जबरदस्त. युजली आयफोनचे जे कॅमेरेज असतात वॉज मच बेटर. यस, युजली मला आयफोनबद्दल कधीच असं एवढी हे नव्हतं की जिज्ञासा नव्हती किंवा एवढं कुतूहल नव्हतं की आयफोनमध्ये काय आहे बा वगैरे, आयफोनमध्ये डाउनलोड करता नाही येत, काही करता नाही येत. यस, बट आयफोन इज काइंड ऑफ लाईक अ फोन. हे तुम्हाला शिकवते की तुमचं फोन म्हणजे काय आहे. आणि त्या आयफोन जेव्हा मी वापरला, म्हणजे जेव्हापासून मी हा फोन वगैरे वापरत आहे तेव्हापासून मला रिअलाइज होतं आहे की आयफोनमध्ये बहुत साऱ्या अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला माहीत नाही. यस, आणि युजली कसं आहे की कॅमेरा इज वन ऑफ द थिंग ज्याच्याबद्दल मी फारसा एक्सप्लोर केलं नव्हतं, बट रिसेंटली याच्या कोरोनानंतर मग मी स्वतःमध्ये मला असं वाटलं की आपण या गोष्टी अंडरस्टँड व्हावं. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. आणि त्यानंतर मला असं रिअलाइज झालं की आयफोनमध्ये जे क्वालिटी आहे रेकॉर्ड करण्याची इट वॉज मच बेटर दॅन द आताचे जे अँड्रॉइड कॅमेरे त्याच्यापेक्षा. सो आय ऑलवेज प्रिफर टू बाय आयफोन कॅमेरा बिकॉज ऑफ दॅट की आयफोनमध्ये आयफोनची क्वालिटी वॉज समथिंग एल्स. येस, सो येस, सो पहिला क्वेश्चनचा आन्सर आहे व्हॉट आय फिल्मिंग विथ. आय एम फिल्मिंग विथ द स्मार्टफोन. येस, आणि मला असं वाटतं की स्मार्टफोन इज अ रिअली काइंड ऑफ पोर्टेबल आहे, आपण इझिली यूज करू शकतो. माझ्यापाशी गिम्बल आहे तर मला स्टेबलाइज शॉट भेटतो. युजली माझ्यापाशी हा जो स्मार्टफोन आहे हे आपण सब्जेक्टच्या काफी क्लोज नेऊ शकतो, आणि इट वॉज मच बेटर. यस, व्हिडिओग्राफीमध्ये फोनमध्ये एक प्रॉब्लेम येते की ज्याच्यामध्ये जो डेप्थ आहे तो डेप्थ हा जो मोबाईल कॅमेरा आहे तो देऊ शकत नाही. यस, कारण डेप्थसाठी पाहिजे लेन्स, आणि मोबाईल कॅमेऱ्यामध्ये लेन्स म्हणजे जे इनबिल्ट आहे तेच लेन्स देतात.
एक्सटर्नल लेन्स आपण लावू शकत नाही. बट मार्केटमध्ये भेटतात म्हणा, या मार्केटमधून असे काही लेन्सेस वगैरे भेटतात, बट ते इंटरचेंजेबल नाही. म्हणजे एकदा तो लेन्स लावला की जे लेन्सची जे कॅपॅबिलिटी आहे त्यानुसारच तो रेकॉर्ड करणं, आपण चेंज नाही करू शकत. युजली कसं आहे की डेप्थ कशामुळे क्रिएट होते, डेप्थ क्रिएट होते एफ स्टॉकमुळे. आणि एफ स्टॉक किंवा डायनामिक स्टॉक, तर डायनामिक स्टॉक जेव्हा होईल, म्हणजे जेव्हा त्याची रेंज कमी जास्त करू, जेव्हा आपण फोकस इनबिल्ड करू, तेव्हाच तो त्याची डायनामिक स्टॉक कमी करेल किंवा जास्त करेल, तेव्हाच आपल्याला डेप्थ दिसेल. सो युजली कसं आहे की मोबाईलमध्ये हा एक लिमिटेशन आहे, येस, मोबाईल स्मार्टफोन कॅमेरामध्ये. बट जेव्हा मी प्रीमियरमध्ये येतो तर मला पण हे प्रॉब्लेम फारसे असे वाटत नाही. जेव्हा मी प्रीमियरमध्ये येतो तर प्रीमियरमध्ये आल्यानंतर जेव्हा मी मास्किंग करतो तर मास्किंगमध्ये केल्यावर ते पूर्ण टोपोलॉजी क्रिएट होते आणि आपण युजली बॅकग्राऊंड ब्लर बनवू शकतो. या सो मला तो तेवढा आता फारसा एकदम खूप जास्त असं वाटत नाही का हा ये बहुत बडा प्रॉब्लेम आहे वगैरे. नो नो नो, इट वॉज नॉट युजली. बट नॉट मच, यस, कारण जिथे डेप्थ आहे तिथे डेप्थ घेतोच, यस. बट व्हॉटएव्हर, यस, इट इज म्हणजे मला असं वाटतं की राईट नाव फिल्मिंग विथ द फोन. आणि यस, हाऊ विल इट साऊंड, यस. युजली कसं आहे की व्हिडिओग्राफीमध्ये युजली फोटोजमध्ये काय असतात, फोटोज एक स्टील इमेज असते. स्टील इमेजमध्ये काही आवाज नसतो, यस. इमेज फोटो म्हणजे जस्ट लाईक फोटो, यस. बट कसं आहे की व्हिडिओ शूट करताना व्हिडिओमध्ये 50% व्हिज्युअल्स हे इम्पॉर्टंट आहे, जेव्हा 50% ऑफ साऊंड इज मच बेटर दॅन द व्हिडिओ, यस. म्हणजे कसं आहे की व्हिडिओचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो साऊंडमध्ये पण असतो. या म्हणजे साऊंडचा जो लेअर आणि व्हिडिओची जी लेअर आहे ते दोन्ही एकत्र येऊन जेव्हा तो फ्लो डायरेक्ट देतो ना, तर तेव्हा नाही का एक पर्टिक्युलर व्हिडिओ फॉर्मॅट बनवतो. आणि इट वॉज मच बेटर की तुमच्या व्हिडिओमध्ये ऑडिओची क्वालिटी हे चांगली असणं खूपच महत्त्वाची आहे. या आता खूपच महत्त्वाचं म्हणजे याचं महत्त्व असं नाही आहे की तुम्ही स्मार्टफोनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग चांगली होत नाही तर तुम्ही तुमचा प्लॅन ड्रॉप करावा. नो, इट वॉज नॉट, येस. कधी कधी असं होते, म्हणजे मोबाईलमधून जे ऑडिओ रेकॉर्डिंग, आता मी या स्मार्टफोननी रेकॉर्ड करून राहिला, येस. तर एवढं काही वाईट नाही ना, चांगलं आहे ना, मी जे बोलून राहिलो आहे ते ऑलमोस्ट रेकॉर्ड होत आहे. सो इट वॉज ठीक आहे, यास, एवढं काही वाईट नाही. प्रोफेशनल कॅमेरामध्ये किंवा जे स्मार्टफोन किंवा जे साऊंड गाय असतात त्यांचे इक्विपमेंट वॉज मच बिगर, यास. त्यांचे माईक असतात, बूम माईक असतात आणि दे आर कॅप्चरिंग रिअली मच ग्रेटर साऊंड, येस. बट तो वेगळा पार्ट आहे म्हणा, येस. बट साऊंड इज मच मोर इम्पॉर्टंट. समजा जर तुमचा मोबाईल किंवा तुम्ही ज्या इक्विपमेंटने शूट करून राहिलाय समजा त्याच्यामध्ये साऊंडची फारशी सोय नसेल, म्हणजे साऊंड रेकॉर्ड तेवढं चांगल्याने होत नसेल ना, तर अशा वेळेस तुम्ही यूट्यूबवरून पण दुसरे काही साऊंड्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. या आणि ते तुम्ही ॲड करू शकता, येस. सो जर डायलॉग असेल तर तुम्ही डबिंग करा, या म्हणजे पहिले शूट करा, त्यानंतर डबिंग करा. डबिंग केल्यानंतर मग तुम्ही सिंक्रोनाइज करा. सिंक्रोनाइज थोडंसं कठीण होऊन जाते युजली बिकॉज ऑफ दॅट. बट कसं आहे की समजा जर तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट केला तेव्हा थोडा बहुत तरी साऊंड त्याच्यामध्ये येऊन जातो, तर तो एक पायलट ट्रॅक असतो. त्या पायलट ट्रॅकमध्ये तुम्ही डबिंग ट्रॅक लावा आणि डबिंग ट्रॅकला फॉलो करा आपल्या पायलट ट्रॅकसोबत. आणि जेव्हा व्हिडिओची लेअर जाते ना तेव्हा ऑडिओची पण लेअर आणि त्यासोबत डबिंगची पण लेअर एक सोबत जाते, त्यामुळे आवाज आपल्याला खूप क्लिअर येतो. युजली मी माझ्या शॉर्ट फिल्मसाठी मी हेच वापरलं गेलं आहे. या बट मी व्हिज्युअलसाठी काय करतो, जिथे मला डबिंग द्यायचं आहे तिथे मी काय करतो, इथे मी लॉंग शॉट घेतो. लॉंग शॉट घेतल्यामुळे काय होते की चेहऱ्याचा क्लोजअप येत नाही, त्यामुळे काय होते की जे मी बोलत आहे ते लिपसिंग फारसं दिसत नाही. या म्हणजे लॉंग शॉट घेतल्यावर चेहऱ्याची जी लिपसिंग आहे ना, म्हणजे तोंडाची जी लिपसिंग आहे ते दिसत नाही. तर त्यामुळे काय होते की आपण डबिंग केल्यावर नाही का आपण ती मिस्टेक लपवू शकतो. जरी सिंक्रोनायझेशन बरोबर झालं नाही ना तर आपण ती मिस्टेक लपवू शकतो या लॉंग शॉटमध्ये. तर युजली मी माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये अशाप्रमाणे काम केलं आहे आणि मला रिझल्ट चांगला भेटला आहे. इट वॉज गुड, येस. सो साऊंड इज मच मोर इम्पॉर्टंट. या जेवढी व्हिडिओची जी इम्पॉर्टन्स आहे साऊंडची पण तेवढीच इम्पॉर्टन्स आहे.
हॅव अ प्लॅन अँड व्हिजन. येस, युजली व्हिडिओ शूट करताना नाही का प्लॅन असणं आणि व्हिजन असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, कारण जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शूट करणार नाही किंवा फिल्म शूट करणार नाही. युजली कसं आहे की फोटो हे एक प्रकारे मोमेंट ऑफ स्पार्क आहे. म्हणजे समजा जर डेप्थ चांगला आहे किंवा बॅकग्राऊंड चांगला आहे किंवा कॅरेक्टरचा मूड चांगला आहे तर आपण फोटोज खूप चांगले निघू शकतो. बट व्हिडिओमध्ये असं नसते. व्हिडिओमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती करावी लागते. व्हिडिओमध्ये लाईट बघावं लागतो, बॅकग्राऊंड बघावं लागते, कॅरेक्टर जे बोलणार आहे त्याची स्क्रिप्टिंग करावं लागते, कोणासोबत बोलणार आहे त्याची पण स्क्रिप्टिंग करावं लागते, सिच्युएशन का राहील ते स्क्रिप्टिंग करावं लागते, लोकेशन कुठे राहील, का राहील, सो मच थिंग्स. यस, जेव्हा आपण फिल्म शूट करतो किंवा व्हिडिओ शूट करतो तर तेव्हा आपल्याला नाही का पूर्ण प्लॅन अँड व्हिजन करावं लागते. युजली फिल्म्समध्ये स्क्रिप्ट ब्रेकडाऊन असते. स्क्रिप्ट ब्रेकडाऊन असा एक फॅक्टर असतो ज्याच्यामुळे काय होते की तुम्ही डिसाईड करता की विच शॉट इज रिअली इम्पॉर्टंट आणि कोणत्या शॉटला कधी शूट करायचं आहे, कसं शूट करायचं आहे, कोणत्या लोकेशनवर शूट करायचं आहे, या साऱ्या गोष्टी स्क्रिप्ट ब्रेकडाऊनमध्ये असते आणि तेथे प्रॉपर प्लॅनिंग आणि व्हिजन केलं जाते. आणि युजली स्टोरी बोर्ड पण इथे बनवलं जाते. स्टोरी बोर्ड एक प्रकारे काय असते की एक ॲनिमेटेड कॅरेक्टरचं ॲनिमेशन असते जे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असते किंवा एक इमेज फॉर्मॅटमध्ये असते जे समजण्यासाठी चांगले असते. म्हणजे समजा मला इथे कोणता शॉट घ्यायचा आहे तर समजा स्टोरी बोर्डमध्ये तिथे क्लिअरली ठेवून आहे का तिथे त्या व्यक्तीचा फक्त छातीपासून ते चेहऱ्यावर दिसून राहिला आहे तर ऑलमोस्ट क्लोज मिडियम शॉट आहे तर आपण तो शॉट लावू. सो स्क्रिप्ट ब्रेकडाऊन इज रिअली नेसेसरी आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन म्हणजे तेच प्लॅन अँड व्हिजन. येस, आणि इट इज रिअली इम्पॉर्टंट. हाऊ विल इट एडिट? या एडिट इट इज मच मोर इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा एडिट करणं इज रिअली ग्रेट. येस, कारण याच्याशिवाय म्हणजे युजली सगळेच जण एडिट करतात नाही. विदाऊट एडिट कोणीच व्हिडिओचं शूट कोणीच असं व्हिडिओ ब्रॉडकास्ट करत नाही. येस, युजली कसं आहे की सिरियल्स किंवा अशा याच्यामध्ये काय होते की जिथे समजा स्क्रिप्ट ब्रेकडाऊन खूप चांगली झाली असेल ना तर मग आपल्याला एडिटिंग करायची पण फारशी गरज वाटत नाही. यस, एडिटिंगमध्ये जस्ट 1-2 वगैरे असे कट वगैरे केले तर त्याच्यानंतर आपण जस्ट फायनल प्रॉडक्ट पाठवून सरळ ब्रॉडकास्ट सुरू करू शकतो. सो माझं म्हणण्याचं हे आहे की बट एडिट इज मच मोर इम्पॉर्टंट. या कारण कसं आहे की कधी कधी खूप सारे लोक टॅग घेतात किंवा गलती करतात तर ते सगळे मिटवण्यासाठी वगैरे एडिट इज मच मोर इम्पॉर्टंट. वेअर इज माय व्हिडिओ इज गोइंग टू बी शूट? येस, युजली कसं आहे की जे काही व्हिडिओ किंवा जे काही तुम्ही फिल्म बनवता हे इम्पॉर्टंट आहे की ज्या लोकांसाठी तुम्ही फिल्म बनवता त्या लोकांना कशाप्रमाणे ती फिल्म दिसते. या म्हणजे तुम्ही एक ऑडियन्सचा पण पर्स्पेक्टिव्हने विचार करा व्हाय यू मेकिंग अ मूवी. येस, म्हणजे समजा ऑडियन्सला जर म्हणजे हॅपी किंवा सॅडनेस किंवा अशी काही स्टोरी आवडते तर तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग स्क्रिप्ट बनवा. तर त्यामुळे काय होते की ऑडियन्सला पण त्यांचं जे म्हणजे त्यांना जे आवडते ते त्यांना कंटिन्युअसली भेटेल आणि देन दे डझंट फील रिअली म्हणजे बोर वगैरे ते फील होणार नाही. कारण त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी त्यांना समजा जर पाहायला भेटल्या ना तर त्यांना पुन्हा मजा येईल. आणि कसं आहे की आपण नेहमी ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला ना तर ऑब्व्हियसली आपण खूप चांगल्याने आपण बिझनेस करू शकतो या फील्डमध्ये. या जर तुम्ही स्वतःचं लावत असाल ना तर इट वॉज गुड. या लोक ऍक्सेप्ट करतात पण खूप कमी प्रमाणात लोक करतात. म्हणजे इट्स लाईक दॅट की इन्सेप्शन घे किंवा इंटरस्टेलर घे हे मूवी वॉज मच मोर कारण खूप जबरदस्त मूवीज आहे. बट हे मूवीज या लोकांसाठी आहे जे लोक सायन्स फिक्शन आहेत त्यांना सायन्स फिक्शन मूवी आवडतात आणि अशी लोकांची संख्या बहुत कमी आहे ॲज कम्पेअर टू असे लोक ज्यांना हसी मजाक किंवा कॉमेडी फिल्म आवडतात. सो इट वॉज लाईक दॅट की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करणं हे इम्पॉर्टंट आहेच बट कधी कधी अति पण नाही केलं पाहिजे की आपल्या ऑडियन्सला कळलं नाही पाहिजे. या सो इट इज डिपेंड ऑन दोज थिंग्स. या की आपण तुम्ही कशाप्रमाणे स्टोरी इलॉबरेट करता वगैरे वगैरे. या बट माझं म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही एक ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करा तर तेव्हा तुम्ही तुमचे जे प्रॉडक्ट आहे इट वॉज मच बेटर. व्हॉट डू यू नो what do you want to create? Okay, why do you want to create? ओके, सम ऑफ द काही व्हिडिओज आहे किंवा फिल्म्स आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ की कोणकोणत्या प्रकारचे फिल्म्स आणि कशा प्रकारे शूट करतात. तो फर्स्ट ऑफ ऑल आहे डॉक्युमेंटरी. युजली डॉक्युमेंटरीज मूवी खूप साऱ्या जणांनी बघितलं असेल. डॉक्युमेंटरी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं. युजली
खूप सारे डॉक्युमेंटरीज आहे अवेलेबल, आपण बघितलं आहे. युजली कसं आहे की मेगा स्ट्रक्चर आहे किंवा त्यानंतर एखाद्या म्हणजे डॉक्युमेंटरीचं काम काय असते, डॉक्युमेंटरीचं काम काय असते, एज्युकेट करणं, त्यानंतर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं आणि लिटिल बिट ऑफ एंटरटेन करणं. बट डॉक्युमेंटरीमध्ये एंटरटेनमेंट किंवा हसी मजाकवाले डॉक्युमेंटरी बहुत कमी असतात. युजली सिरियस सब्जेक्ट किंवा कधी कधी सायन्स रिलेटेड सब्जेक्ट किंवा असे काही सब्जेक्ट ज्याच्यावर म्हणजे हिस्टॉरिकल घे, सायन्स घे किंवा ॲडव्हेंचर वाईल्ड लाईफ घे, सो मच थिंग्स या हे सगळे डॉक्युमेंटरीमध्ये येतात. या युजली डॉक्युमेंटरीज इज मच मोर इम्पॉर्टंट, कारण खूप सारे लोक नाही का म्हणजे हे एज्युकेशनचं पार्टमध्ये काउंट केले जातात, त्यामुळे नाही का खूप सारे लोक याला फॉलो करतात. युजली कोणतीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर डॉक्युमेंटरीने कसं आहे की आपण त्या गोष्टीला खूप चांगले समजून घेऊ शकतो. आणि मोस्ट ऑफ द पीपल याच्यामध्ये डॉक्युमेंटरीज बनवतात. युजली याच्यामध्ये काही चॅनल्स आहेत जसे डिस्कवरी आहे, नेट जिओ आहे, वाईल्ड लाईफ आहे, त्यानंतर TLC आहे, सो मच थिंग्स. आणि यूट्यूबवर पण खूप सारे चॅनल्स आहेत, ते पण तुम्ही डॉक्युमेंटरी बघू शकता. इट वॉज मच मोर इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मूवीज अँड सिनेमा, ऑब्विसली खूप सारे लोक याच्यावर इगरली वेटिंग करत आहे. मूवीज अँड सिनेमा हे पण एक व्हिडिओ फॉर्मॅट आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. मूवीज आणि सिनेमा हा जर म्हणलं तर इट वॉज कम्प्लिटली डिफरंट पार्ट. येस, युजली कसं आहे की डॉक्युमेंटरीमध्ये आपण आपल्यासमोर जे काही होत आहे, जे रियालिटीमध्ये होत आहे ते शूट करतो. येस, बट कसं आहे की मूवी अँड सिनेमामध्ये नाही का आपण जे विचार करतो किंवा आपण जे रायटरने जे लिहून दिलं आहे, ज्या स्टोरीवर आहे, त्या स्टोरीवर विश्वास करून आपण त्या कॅरेक्टरला डिझाईन करतो, कॅरेक्टरच्या प्रॉप्सला, बॅकग्राऊंडला डिझाईन करतो, त्यानंतर त्याला शूट करतो. मूवीज इज कम्प्लिटली डिफरंट. या हे रियालिटीसोबत संपर्कात नसते. हां, एखादी पास्ट लाईफमध्ये समजा एखाद्याने स्टोरी सांगत आहे, जस्ट लाईक ॲडॉल्फ हिटलरबद्दल एखादी मूवी आहे, तर ती मूवी रिप्रेझेंट करते ॲडॉल्फ हिटलरच्या हिस्टॉरिकलला. बट ती पण मूवी डॉक्युमेंटरीमध्ये काउंट होते, ना की एंटरटेनमेंट बेसमध्ये. बट इट वॉज लाईक दॅट की ती मूवीची कॅटेगरी आहे, म्हणजे त्याची लेंथ ऑलमोस्ट 2 घंटे किंवा 2.25 घंटे येते, ते मूवीच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, तर मूवीमध्ये खूप सारे ॲस्पेक्ट रेशो असतात, मूवीमध्ये खूप सारे डिपार्टमेंट असतात. इट्स नॉट अबाउट मूवीमध्ये खूप साऱ्या गोष्टी असते. सिनेमा फोटोग्राफी असते, डिरेक्शन असते, ॲक्टिंग असते, त्यानंतर लाईट, त्यानंतर एडिट, त्यानंतर फॅशन, त्यानंतर कॉस्ट्युम डिझाईन, त्यानंतर आर्ट डिरेक्शन, सो मच थिंग्स. यस, आपण असं म्हणू शकत नाही की मूवीज काइंड ऑफ लाईक आपण सिम्पल कॅमेरा घेऊ आणि ॲक्टरसोबत ॲक्टर करायला लावून आपण शूट करूया, हे असं कधी होत नाही. खूप मोठी प्रोसेस लागते ॲज अ फिल्म शूट करणं आणि फिल्मला एखाद्या पडद्यावर रिलीज करणं. एखाद्या फिल्मला स्क्रिप्टिंगपासून ते पडद्यापर्यंत आणणं एक खूप मोठी जर्नी असते आणि ती जर्नीला कंटिन्यू करण्याचं काम एक डिरेक्टरचं असते. यस, आणि ऑब्विसली मला असं वाटते की फिल्म आणि सिनेमा यासाठी नाही का खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. या इट जस्ट नॉट जस्ट अ मूवी, इट जस्ट कम्प्लीट प्रोजेक्ट. आणि याच्यामध्ये खूप सारे लोक, खूप साऱ्या लोकांची टीम असते आणि ती टीम एका प्रोजेक्टवर काम करतात, बिहाइंड द स्टेज काम करतात आणि बिकम बेटर बनवतात ईच अँड एव्हरी डे. या सो येस, त्याच्यानंतर एक नवीन मीडियम स्टार्ट होऊन राहिला आहे, TV, ब्रॉडकास्ट अँड कमर्शियल. येस, युजली कसं आहे की TV इतक्यात लोक खूप काही बघून राहिले. येस, युजली कसं आहे आजकाल TVचं मिनिंग समथिंग एल्स झालं आहे. पहिले अगोदर TV ॲज अ एंटरटेनमेंट बेस बघायचे, बट आजकाल लोक TV म्हणजे एक प्रकारे होम थिएटर आहे की समथिंग, कारण आजकाल स्मार्ट TVमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो. या तर युजली TV अँड ब्रॉडकास्ट इज मच मोर एक प्रकारे खूप चलनमध्ये येऊन राहिलं. इथे पण काही लोक कमाई करतात. युजली त्यांना सिरीज किंवा सिरियल्स वगैरे हवे असतात आणि त्या सिरियल्सला ब्रॉडकास्ट करण्याचं काम म्हणजे हे ब्रॉडकास्ट करणं इट वॉज मच बेटर. येस, युजली ते मीडिया लॅबची काम असतात. बट ज्याप्रमाणे मूवीमध्ये जे प्रोसेस असते सेम TV सिरियलमध्ये असते, बट मूवीमध्ये एक फिक्स टाईम असतो, म्हणजे या वेळेपासून ते या वेळेपर्यंत. बट सिरियलमध्ये फिक्स टाईम नसतो. एकदा सिरियल समजा हिट झाली तर ती सिरियल ऑलमोस्ट 10 वर्ष 15 वर्ष कंटिन्यू चालत राहते, जोपर्यंत लोकांना बोर होत नाही किंवा जोपर्यंत त्या प्रोजेक्टचा बजेट खतम होत नाही. बट युजली कसं आहे की
जर एखादी सिरियल हिट झाली, लोकांना आवडली आणि लोक पाहायला बसले, तर ते लोक सोडत नाही. जस्ट लाईक तारक मेहता का उल्टा चष्मा. तारक मेहता का उल्टा चष्मा ही जी सिरियल आहे, इट वॉज 2005 किंवा 7 पासून बनली गेली सुरुवात आहे. तर तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट करीब 12-13 वर्ष होऊन राहिले तारक मेहता का उल्टा चष्मा. तरी पण त्याचा जो फीवर आहे किंवा त्याचा जो इंटेन्स आहे तो आताही बरकरार आहे आणि नेहमी काही ना काहीतरी नवीन ते घेऊन येतात. इट वॉज मच बेटर. यस, टी व्ही आणि ब्रॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये पण खूप सारा पैसा आहे आणि इथे पण खूप सारे गोष्टी लागू होतात. इथे पण आजकाल टी व्ही आणि जे सिरियल्स आहेत ते अशा वेने बनवतात ज्याप्रमाणे मूवीज वगैरे बनवतात. सो इट वॉज सो मच थिंग इन दॅट. सो येस, त्यानंतर आहे म्युझिक व्हिडिओ. येस, म्युझिक व्हिडिओ इज रिअली ग्रेट. या कारण म्युझिक व्हिडिओमध्ये एक समथिंग आपण 2 किंवा 3 मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण मूवीचा आपल्या म्युझिकचा पूर्ण अर्थ सांगायचा असतो, त्या लिरिक्सचा पूर्ण अर्थ सांगायचा असतो. युजली कसं आहे की जे म्युझिक बनवतात ते म्युझिक अगोदर बनले जातात, त्याच्यानंतर व्हिडिओ बनले जातात. तर युजली कसं आहे की व्हिडिओ बनवायच्या वेळेस नाही का आपल्याला ते गाण्याचा जो मूड आहे तो पहिले फील करावा लागेल की समजा ते गाण्याचा मूड आहे तो ब्रेकअपवाला आहे की हॅपीवाला आहे की काय आहे. ओके, तर तो आतमध्ये फील करा, त्यानंतर इमॅजिन करा, नंतर स्टोरी बोर्ड करा, स्क्रिप्टिंग करा, स्क्रिप्टिंग केल्यानंतर कॅरेक्टर डिसाईड करा, सो मच थिंग्स. येस, एक मूवी म्युझिक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. युजली कसं आहे की म्हणजे आपल्या इंडियामध्ये म्युझिक व्हिडिओला खूप जास्त प्रेफरन्स आहे. म्हणजे युजली बाहेरच्या देशात म्युझिक व्हिडिओची इतकी जास्त म्हणजे हे नसेल, पण आपल्या इंडियामध्ये म्युझिक व्हिडिओ इज सो मच. येस, आपल्या इंडियामध्ये असे पब्लिक असे अल्बम तर निघतातच, बट सोबत फिल्ममध्ये पण गाणी येतात. अगोदरच्या याच्यामध्ये तर काही 8-9 गाणी असतात, आता काही 3 ते 4 गाणी आले. बट त्या गाण्याचा क्रेज कसा आहे, इट वॉज मच बेटर. कधी कधी हे गाणे नाही का मूवीला फिल्मपेक्षा पण जास्त कमाई करून देतात हे फक्त गाण्यामुळे. सो जर याचे इम्पॉर्टन्स इंडियामध्ये एवढे जास्त असेल ना, तर ऑब्व्हियसली म्युझिक व्हिडिओचे इम्पॉर्टन्स पण बहुत जास्त आहे. यस, कारण म्युझिक व्हिडिओ इज मच मोर अमेझिंग. कारण कसं आहे की इथे 2 किंवा 3 मिनिटामध्ये तुम्हाला एखादी स्टोरी रेप्रेझेंट करून दाखवावं लागते आणि 2 किंवा 3 मिनिटामध्ये स्टोरी रेप्रेझेंट करण्यात आली तर इट वॉज मच बेटर. समजा जर ते ऑडियन्सला फील झालं तर त्यामुळे आपली जे गाणं आहे ना ते चालून जाते, आपल्याला गाण्याचे बीट्स आणि त्यानंतर समजा जर व्हिडिओ जबरदस्त असेल ना तर इट वॉज मच बेटर. आपण खूप चांगल्याने याच्यामध्ये पण बिझनेस करू शकतो. होम मूवीज, इतक्यात खूप सारे लोक आहेत जे होम मूवीजमध्ये पण होम मूवीज आहे वेडिंग फोटोग्राफी किंवा वेडिंग फिल्म शूटिंग वगैरे, ते हे होम मूवीजमध्ये येतात. याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे, याच्यामध्ये एक प्रकारे असं आहे की याच्यामध्ये प्लॅन नसते, काहीच नाही. यस, आणि जे काही समोर जे काही होऊन राहिलं त्याला शूट करणं. मी वेडिंगबद्दलच बोलतो. वेडिंगमध्ये काय असते की याच्यामध्ये ॲज अ फोटोग्राफर किंवा ॲज अ व्हिडिओग्राफर डिसाईड करू शकत नाही का ब्राईड आणि ग्रूम कुठे उभं राहिलं पाहिजे, कशाप्रमाणे बोलले पाहिजे, कशाप्रमाणे त्याला जो मोमेंट भेटून राहिला आहे त्याच्यासमोर जे काही मोमेंट होत आहे त्याला तो कॅप्चर करण्याचं काम हा व्हिडिओग्राफर करतो, जे होम मूवीज आहे. येस, इट वॉज मच मोर डिफिकल्ट. कारण इथे काय होते अशा परिस्थितीमध्ये आपण कॅरेक्टरला किंवा सिच्युएशनला हे नाही देऊ शकत, इन्स्ट्रक्शन देऊ शकत नाही की तुम्ही असे उभे राहा तसे उभे राहा. तर अशा परिस्थितीमध्ये ॲज अ व्हिडिओग्राफर किंवा जो वेडिंग फोटोग्राफर आहे किंवा वेडिंग व्हिडिओग्राफर आहे त्यालाच डिसाईड करावं लागते, त्यालाच त्याचे ॲक्शन चेंज करावं लागते. सो मच थिंग्स हॅपन्स ड्युरिंग द वेडिंग. सो यस, होम मूवीजमध्ये हे पण एक खूप चांगली इंडस्ट्री आहे आणि याच्यापासून जो एक्सपिरियन्स भेटतो इट वॉज समथिंग एल्स. येस, लाईफस्टाईल अँड सोशल मीडिया. युजली सोशल मीडिया आजकाल खूप जास्त पॉप्युलर होऊन राहिला आहे, जसं की यूट्यूब घे, टिकटॉक घे किंवा फेसबुक घे. याच्यामध्ये पण खूप काही लोक खूप सारे व्हिडिओज वगैरे पोस्ट करून राहिले. इट इज जस्ट लाईक अ म्युझिक व्हिडिओ किंवा जस्ट लाईक असे काही आहे जे पर्सनल असे काही व्हिडिओज वगैरे बनवतात. युजली टिकटॉक वॉज रिली फेमस, ज्याच्यामध्ये एक प्रकारे पोर्ट्रेट थ्रू आपण पोर्ट्रेट स्क्रीनचा जो चलन आहे ते टिकटॉक ॲपनेच घेऊन आला आहे आणि त्याच्यामुळे पण खूप सारे लोक फेमस होऊन राहिले आणि इट वॉज मच बेटर. या कारण ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंगमध्ये एक व्हिडिओचं काम खूप जास्त असते ज्या, आणि याच्यामध्ये टिकटॉकचं नाव नेहमी समोर असते. कारण टिकटॉकमध्ये मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स आहे आणि त्यांचे मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर खूप सारे व्हिडिओज बनवतात आणि सो मच थिंग्स दे डू. सो येस, सो लाईफस्टाईल अँड सोशल मीडिया इज फार मोर इम्पॉर्टंट. त्यानंतर स्पोर्ट्स अँड ॲक्शन. युजली मोस्ट ऑफ द पीपल आर
लोकांची खूप साऱ्या लोकांची आता एक हे बनली आहे की स्पोर्ट्स अँड ॲक्शनमध्ये पण त्यांनी उतरावं आणि असे काही शूट वगैरे करावं. स्पोर्ट्स अँड ॲक्शन इज रिअली गुड. यस, युजली याच्यामध्ये जे व्हिडिओज असतात इट वॉज मच बेटर. युजली काय असतात की एखादी फुटबॉलर घे जो एक प्रकारे गोल मारत आहे, असे खूप सारे व्हिडिओज वगैरे बनवले जे अराउंड दॅट फुटबॉलर, तर आपण कसे त्याची पॉप्युलॅरिटी वाढवू शकतो आणि त्यानंतर जे आपल्याला फुटेज येतात इट वॉज मच बेटर. युजली कसं आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो इज काइंड ऑफ लाईक द पर्सन ही यूज टू डू मोस्ट ऑफ द स्पोर्ट्स अँड ॲक्शन मूवीज बिकॉज ऑफ दॅट की तो युजली याच फील्डमध्ये काम करतो, याच फील्डमध्ये खेळतो आणि त्यामुळे कसं आहे की त्याच्याकडून सगळेजण एक्सपेक्ट करतात की तो अशा प्रकारचे लाईफस्टाईल किंवा स्पोर्ट्स ॲक्शन मूवी बनवावा, जो की तो बनवून पण राहिला आहे. मूवी म्हणजे स्पोर्ट्स व्हिडिओज म्हणजे एक प्रकारे त्याच्या रिलेटेडशी काही गोष्टी. ओके, सो दीज आर द कॅटेगरी. यस, अशा प्रकारची खूप सारे कॅटेगरी आहेत तिथे. तो आता आपण बघून घेऊ की व्हॉट काइंड ऑफ इक्विपमेंट यू आर यूज फॉर रेकॉर्डिंग. येस, रेकॉर्डिंग करण्यासाठी कोणकोणते इक्विपमेंट्स घेतात, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, प्लस पॉईंट, मायनस पॉईंट आपण समजून घेऊ. ओके, सो येस, फर्स्ट ऑफ ऑल हे फोन. येस, युजली मी व्हिडिओग्राफी शूट केली फोनमध्ये. मला फोनमध्ये जेवढं काही गोष्टी मला भेटलं आहे, जेवढं काही आउटपुट भेटलं आहे, इट वॉज मच बेटर. येस, आणि इट वॉज रिअली ग्रेट. तर फोनमध्ये काही प्लस पॉईंट पण आहे. प्लस पॉईंट हा आहे की सिम्पल टू यूज, बहुत सिम्पल असतात, खूप जास्त कठीण नसते युजली रेकॉर्ड करणं फोनमध्ये. त्याच्यानंतर आहे छोटा असतो आणि पोर्टेबल असतो, त्यामुळे आपण ह्याला कुठे घेऊ शकतो, कुठे घेऊन जाऊ शकतो, आणि स्मॉल असल्यामुळे आपण सब्जेक्टच्या काफी क्लोज घेऊन जाऊ शकतो. सो इट वॉज मच बेटर. युजली याचे काही ॲप्स पण अवेलेबल आहेत, जे ॲप्स आपण ॲप्स थ्रू आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकतो, जसं लाईक टाईम लॅप्स किंवा हायपर लॅप्स वगैरे या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये होत्या, पण याच्याबद्दल आपण कधी विचार नाही केला होता. बट जे टाईम लॅप्स वगैरे आहे म्हणजे एक्सटर्नल ॲप्स थ्रू आपण खूप चांगले फुटेजेस वगैरे बनवू शकतो. मच बेटर. याचे मायनस पॉईंट कोणते? याचे मायनस पॉईंट आहे लिमिटेड लेन्स ऑप्शन, म्हणजे एकदा मोबाईलमध्ये जे इनबिल्ट लेन्स असतात तेच लेन्स, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोणतेच लेन्स वगैरे वापरू शकत नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की लेन्सची जी चॉईस आहे ना ते मोबाईलमध्ये नसते, ते युजली DSLRमध्ये असते. बट मी असं म्हणतो की समजा तुमच्यापाशी ही क्वेश्चन आहे, तुम्ही थांबू नका, यू आर कीप डुईंग व्हॉट यू आर डुईंग अँड इट वॉज मच बेटर. साऊंड क्वालिटी जनरली पुअर. युजली कसं आहे की मोबाईलमधून झालेले जे रेकॉर्ड्स आहे ते त्याची साऊंड क्वालिटी इज मच मोर बिगर. येस, युजली कसं आहे की मी काही व्हिडिओज वगैरे जे बनवले गेले आहे ते मोबाईलवर बनवले गेले आहे आणि त्याच्यामध्ये जे साऊंड आहे इट वॉज रिअली हॉरिबल, बहुतच बेकार आवाज होता. तर त्यामुळे काय केलं की मी सगळे आवाज काढून टाकले आणि त्यानंतर मग मोस्टली असे काही गाणे ठेवले, फॉलीवर ठेवले, जे फॉलीवर इज मच मोर इम्पॉर्टंट, कारण याच्यामध्ये आपण खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी समजून घेतो. सो येस, आय वॉज रिअली स्लीपी. मला खूप जास्त झोप लागली. व्हेन आय वॉज टॉकिंग आय वॉज सो मच स्लीप. येस, सो खूप साऱ्या गोष्टी आहे. युजली कॅमकॉर्डर आहे, गोप्रोज आहे. आपण याच्याबद्दल थोडेसे एक एक जाणून घेऊ, कारण इट वॉज ग्रेट. इट वॉज आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणून घेणे इम्पॉर्टंट आहेच. ओके, त्यानंतर की कॅमकॉर्डर. कॅमकॉर्डर काय असतं? कॅमकॉर्डर युजली बघितली असेल. कॅमकॉर्डर काय असतो? असा एक कॅमेरा असतो ज्याच्यामध्ये इथे एक स्क्रीन येते, असा घेऊन आता शूट करावं लागते. ओके, सो कॅमकॉर्डर इज रिअली गुड. येस, युजली गुड झूमिंग रेंज, आपण झूम करतो. युजली दोन प्रकारचे झूम करतात, एक आहे ऑप्टिकल झूम आणि एक आहे डिजिटल झूम. ऑप्टिकल झूम म्हणजे काय असतात? ऑप्टिकल झूम म्हणजे याच्यामध्ये आपण लेन्समध्ये चेंजेस करून आपण ऑप्टिकली झूम करतो आणि पुण्या सब्जेक्टला आपण ॲक्च्युअलमध्ये झूम करून बघतो, दॅट इज ऑप्टिकल झूम. आणि जे डिजिटल झूम आहे, डिजिटल झूम याने काय असतं की जिथे मिलियन्स ऑफ, आता हे काय आहे ना, हे एखादी इमेज आहे, ती इमेजमध्ये आपल्याला झूम करायची आहे ना, तर आपण नाही का झूम करतो, तर आपण पिक्सलमध्ये झूम करतो. जेव्हा आपण पिक्सलमध्ये झूम करतो ना, तर तेव्हा नाही का इमेज फाटते किंवा व्हिडिओ फाटते. सो युजली कसं आहे की जे स्मार्टफोनमध्ये लेन्स नसतात ना, तर जे रेकॉर्ड केले गेलं आहे तेच त्याची ॲक्च्युअल क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये पण झूम नावाचे फंक्शन आहे. बट समजा जर आपण झूम केलं तर आपण कसं
की आपण ऑप्टिकल झूम नाही करत, आपण डिजिटली झूम करतो. डिजिटली झूम केल्यानंतर काय होते की इमेज फाटते आणि त्यामुळे म्हणजे इन द सेन्स ते आपण क्रॉपिंगच करून झालं आहे ना, आपण ॲक्च्युली त्या सब्जेक्टच्या जवळ तर नाही जाऊन आलं आहे किंवा ॲक्च्युली त्या सब्जेक्टच्या झूम इन तर नाही करत आहे ना, तर त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी वॉज रिअली बॅड. सो यस, सो मला असं वाटते की कॅमकॉर्डर इज रिअली गुड फॉर गुड रेंज, गुड झूम रेंज, कारण आपण खूप चांगले झूम करू शकतो. दुसरी गोष्ट आहे कंटिन्युअस रेकॉर्डिंग अवेलेबल ॲज कॅमकॉर्डरमध्ये आपण कंटिन्युअसली रेकॉर्डिंग करू शकतो ॲज कम्पेअर टू DSLR किंवा मोबाईल फोनमध्ये. युजली मी 8 एपिसोड रेकॉर्ड करतो, त्याच्यामुळे मला रिअलाईज झालं की आपण अर्धा घंटा किंवा 1 घंटा रेकॉर्डिंग करू शकतो. त्यानंतर त्या फोनची क्वालिटी किंवा फोनमध्ये बॅटरी आहे ते खूप जास्त डिहायड्रेट होते आणि लवकरात लवकर डिस्ट्रॉय होते. तर ट्राय टू अंडरस्टँड की कसं आहे की युजली कंटिन्युअस रेकॉर्डिंग अवेलेबल आहे कॅमकॉर्डरमध्ये. तिसरी गोष्ट आहे हायली पोर्टेबल. येस, इट इज रिअली पोर्टेबल. येस, कॅमकॉर्डर आहे, याला ट्रायपॉड स्टँड लागत नाही, तो ॲक्च्युली हातातच लागून जातो आणि एका हातामध्ये आपण चांगल्याने शूट करू शकतो. सो इट वॉज मच बेटर. त्याच्यानंतर काही लिमिटेशन आहे. फर्स्ट ऑफ ऑल आहे साऊंड. येस, ऑब्विसली याचा साऊंड चांगला नाही आहे आणि युजली कसं आहे की फुल्ली मॅन्युअल कंट्रोल नाही, मोस्ट ऑफ द कंट्रोल वॉज ऑटोमॅटेड आहे. सो कॅमेरा डिसाईड ऑल दी थिंग, कारण कॅमकॉर्डरमध्ये आपण ॲपरेचर चेंज करू शकत नाही किंवा शटर स्पीड चेंज करू शकत नाही किंवा सो मच थिंग्स. त्यानंतर आहे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स. ओके, सो दॅट इज कॉल्ड DSLR. युजली कसं आहे की खूप सारे लोक DSLR वापरतात आणि दे फील रिअली ग्रेट. येस, कारण DSLR मध्ये जे क्वालिटी असते इट वॉज मच बेटर, बट याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकावं लागते. ओके, सो याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ रिअली प्रोफेशनल क्वालिटी. येस, एक प्रकारे समजा तुम्ही कॅमेरा शूट करत असेल तर क्वालिटी वॉज मच मोर अमेझिंग. रेंज इन लेन्स, कारण याच्यामध्ये कसं की लेन्सची आपण रेंज वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो किंवा आपण लेन्सच बदलू शकतो. सो इट इज इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट आहे फुल्ली मॅन्युअल कंट्रोल. आपण सगळे कॅमेऱ्याचे जेवढे काही डिसिजन आहे ते आपण स्वतः घेतो, म्हणजे व्हाईट बॅलन्स किती असला पाहिजे, शटर स्पीड किती असली पाहिजे, त्यानंतर ॲपरेचर किती असलं पाहिजे, सो मच थिंग्स आपण इथे डिसाईड करू शकतो. सो यस, आणि हे मॅन्युअल कंट्रोल खूप जास्त अवेलेबल होऊ शकते. तिसरी गोष्ट आहे ॲसेसरीज आर अवेलेबल. यस, याचे काही जे काही ॲसेसरीज आहे जसं लाईक ट्रायपॉड आहे किंवा गिम्बल आहे, इट वॉज मच रिअली कम्फर्टेबल. यस, इझी टू वर्सटाईल आहे, अशी काही गोष्ट जे खूप युनिक आहे. यस, आणि आपण त्या गोष्टीवर आपण विचार केला की इट वॉज मच बेटर. युजली DSLR मध्ये काही मायनस पॉईंट पण आहे, ते पण जाणून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल आहे पुअर साऊंड, आवाज खूप बेकार असतो. फोकसिंग कॅन बी व्हेरी ट्रिकी. ऑब्विसली फोकस होणं खूप थोडंसं कठीण होऊन जाते, कारण जे फोकस रिंग आहे इट वॉज कॅमेऱ्याच्या बिलकुल समोर आहे आणि तिथे काय होते की आपण ॲडजस्ट करायला गेलो ना तर कधी कधी व्हिडिओग्राफीमध्ये नाही का डिफोकस होऊन जाते, कारण सब्जेक्ट मुव्हिंग असतो. सो ट्राय टू अंडरस्टँड की तिथे नाही का फोकस असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे खूप जास्त कठीण काम आहे वाईल फोकसिंग किंवा वाईल रेकॉर्डिंग. तिसरी गोष्ट आहे रेकॉर्डिंग लिमिट. तर युजली कसं आहे DSLR मध्ये रेकॉर्डिंगची काही लिमिट असते, म्हणजे 30 मिनिट किंवा 40 मिनिट, त्याच्यात आपण जास्त रेकॉर्ड करू शकत नाही. 30 मिनिट एकदा रेकॉर्ड झालं तर स्टॉप करून द्या, मग पुन्हा रेकॉर्डिंग करा. सो यस, त्याच्यानंतर आहे प्रोसमर ब्रॉडकास्ट कॅमेरा. म्हणजे एक प्रकारे फुल्ली प्रोफेशनल कॅमेरे. हे जे कॅमेरे असतात इट वॉज मच मोर एक्सपेन्सिव्ह आणि खूप जास्त नवीन गोष्टी येतात. युजली मला झोप लागली होती, बोलताच मी झोपलो यार, असे डुलक्या मारून डबडब. ॲक्च्युली खूप जास्त थकलो ना, त्यामुळे जास्त काय आहे नाही. हा जस्ट लाईक हे आहे प्रॉसमर आणि त्यानंतर आहे सिनेमा कॅमेरा. येस, सो प्रॉसमर कॅमेऱ्याच्याबद्दल जाणून घेऊ. प्रॉसमर कॅमेराने युजली जे न्यूज रिपोर्टर आहे किंवा न्यूज व्हिडिओग्राफर आहे ते अशा प्रकारचे कॅमेरे वापरतात. युजली याच्यामध्ये काही गुड पॉईंट काय आहे की प्रोफेशनल ब्रॉडकास्ट क्वालिटी, म्हणजे क्वालिटी खूप जबरदस्त येते. रेकॉर्डिंग लिमिट नसते, आपण कंटिन्युअस रेकॉर्डिंग करू शकतो. गुड साऊंड, आवाज खूप जास्त चांगला आहे कारण याच्यामध्ये एक एक्सटर्नल माईक असतो. यस, तिसरं आहे इझियर टू फोकसिंग. याच्यामध्ये ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज फोकस. सो याच्यामध्ये खूप निग्लिजिबल असते, आपण इझिली चांगल्याने फोकस करू शकतो. ओके,
त्यानंतर आहे सिनेमा कॅमेरा. युजली सिनेमा कॅमेरा इट वॉज मच मोर एक्सपेन्सिव्ह, खूप जास्त महागच असतो. सिनेमा कॅमेरामध्ये येतात रेड आणि ॲरी हे दोन असे ब्रँड आहेत जिथे जे दोन कॅमेरा ॲज अ सिनेमा किंवा टी व्ही सिरियलसाठी वापरले जातात. याच्यामध्ये आरीचा जो ब्रँड आहे इट वॉज मच एक्सपेन्सिव्ह, कारण आरीचे कॅमेरेज आहे इट वॉज मच बिगर, खूप मोठे असतात कॅमेरे आणि इट वॉज सो मच थिंग्स. यस, याच्यामध्ये मायनस पॉईंट पण असे आहे की इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि त्यानंतर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑपरेट. ओके, त्यानंतर आहे अंडरस्टँडिंग द कॅमेरा. युजली कोणती फिल्म किंवा कोणती व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याला अंडरस्टँड करा, कोणती बटन दाबल्याने एक्झॅक्टली काय होते हे जर तुम्हाला माहीत नसेल ना ते इट वॉज बिग रिअली डिझास्टर आणि आपण खूप साऱ्या गोष्टी निग्लेक्ट करू शकतो. ट्राय टू अंडरस्टँड की हे काही जे काही इक्विपमेंट्स आहे इट इज इम्पॉर्टंट बट नॉट मच इम्पॉर्टंट दॅन युअर स्किल. यस, समजा तुमच्यामध्ये स्किलच नसेल ना तर हे काही जे काही इक्विपमेंट्स आहे हे इट्स नॉट रिअली मॅटर. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने पण खूप चांगल्याने आउटपुट देऊ शकता. ओके, त्यानंतर आहे कार्ड्स. युजली आय प्रेफर कार्ड और व्हिडिओ, इट वॉज मच बेटर. कारण कसं आहे की कधी पण तुमची मेमोरी जास्त भरू शकते आणि कधी तुमची बॅटरी खतम होऊ शकते. तशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्पेअरमध्ये तुम्ही कॅमेरा आणि त्यानंतर बॅटरीज आणि कार्ड ठेवा. येस, टेक युअर टाईम. युजली कोणती गोष्ट करायसाठी तुम्ही स्वतःचा वेळ घ्या, अंडरस्टँड करा आणि त्यानंतर तुम्ही शूट करा. त्यामुळे काय होते की आपण खूप चांगला शूट करतो आणि आपल्याला म्हणजे आपण याने विचार केला नाही की आपण काय होते की आपण प्रॉपरली थिंक करू शकतो की व्हॉट कॅरेक्टर दे आर थिंकिंग अबाउट. या इट वॉज सो मच थिंग्स. येस, कीप स्पेअर द बॅटरी, शूट फॉर द एडिट. ओके, युजली जे काही झालं ते झालं. ओके, आपण खूप जास्त बडबड केली आणि आय वॉज रिअली स्लीपरी. झोप लागली आहे, 10 वाजले मला आणि उद्या सकाळी 6:30 वाजता पण उठायचं आहे. सो आय एम नॉट डुईंग सो मच थिंग्स. ओके, आणि आय एम रिअली टायर्ड टुडे. सो आज एवढंच. लेसन 2 आपण उद्या समजून घेऊन त्यानंतर आपण नोट्स काढून त्याबद्दल आपण पुन्हा समजू. ओके, युजली मी या सगळ्या गोष्टी पुन्हा सांगितल्या असत्या बट काय आहे की आय वॉज रिअली टायर्ड आणि खूप जास्त थकलेलो आहे मी. सो मला असं वाटत नाही की मी अजून जास्त खूप काही जास्त एक्सप्लेन करून सांगू. मी अजून जास्त खूप एक्सप्लेन करून सांगितलं पण असतं बट काइंड ऑफ सो मच टायर्ड. यस, सो आय डोंट नो हाऊ मच आय कॅन. ओके, सो राईट नाउ दिस इज द एंड. दिस इज द सेकंड जे लेसन राहील ते आपण पुन्हा हे करू, नोट्स बनवून त्यानंतर आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊ. ओके, सो दिस इज द लेसन 1 चॅप्टर 1 अबाउट द इंट्रोडक्शन अबाउट द व्हिडिओ कॅमेरा. ओके, आणि कॅमेऱ्याबद्दल जाणून घेतलं आणि त्यानंतर आपण कोणकोणते कॅमेरे फॉर कोणकोणत्या पर्पजसाठी असतात वगैरे त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजबद्दल जाणून घेतले. सो यस, नेक्स्ट लेसनमध्ये आपण जे काही समजून घेऊ त्याला आपण पुन्हा पाठवू आणि त्यानंतर रेकॉर्ड करू. ओके, so this is that. Till then everything is good is fine. So this is the mark. This is not the article episode. This is what I learned today. This is the lesson 1 chapter 1. Right now आजची तारीख आहे 19 ऑगस्ट आणि आता वाजले ऑलमोस्ट 10 वाजले आहे. थँक्यू.